वटपौर्णिमा हा सण मुख्यतः विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा करतात. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळून पूजा करतात आणि सती सावित्रीची कथा ऐकतात. सती सावित्रीची कथा. पूर्वी अश्वपती नामक एक राजा होता. त्याची पत्नी मालवती हिला दीर्घकाळ मूल होत नव्हते. तिने संतान प्राप्तीसाठी अनेक व्रत केले. अखेर तिला एक सुंदर कन्या झाली, सावित्री. सावित्री अतिशय रूपवती, तेजस्वी आणि बुद्धिमान होती. योग्य वर मिळावा म्हणून ती स्वतःच भ्रमंतीस निघाली. तिने सत्यवान नामक एका सद्गुणी राजपुत्राची निवड केली. पण नारद मुनींनी तिला सांगितले की सत्यवान हा 1 वर्षात मरणार आहे. तरीही सावित्रीने त्यालाच पती म्हणून स्वीकारले. विवाहानंतर ती सत्यवानासह वनात राहू लागली. एकदा सत्यवान जंगलात लाकूड तोडत असताना त्याला चक्कर आली आणि तो तिच्या मांडीवर मरण पावला. तेव्हा यमधर्मराज त्याचा प्राण घेण्यासाठी आले. सावित्री त्यांच्या मागे जाऊ लागली. यमराजांनी तिला परत जायला सांगितले, पण सावित्री तिच्या चातुर्याने यमराजांना प्रभावित करू लागली. यमराजांनी तिला परत जायला सांगितले, पण काय झाले? तिने असे बोलले की माझ्या पतीसहच माझे जीवन आहे, मी त्याशिवाय परत कशी जाऊ? त्यांच्या वादविवादामुळे प्रभावित होऊन यमराज तिला काही वर मागायला सांगतात. ती मागते. तिच्या सासरच्या कुटुंबाचे कल्याण, तिच्या स्वतःच्या कुटुंबाचे कल्याण आणि स्वतःला सौपुत्र. हे ऐकताच यमराज चकित झाले, कारण पतीविना तिला पुत्र कसे होणार? यावरून त्यांनी सत्यवानाचा प्राण परत केला. अशा प्रकारे सावित्रीच्या निष्ठेमुळे आणि धैर्यामुळे सत्यवान पुन्हा जिवंत झाला. वटपौर्णिमेचे महत्त्व काय? तर वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया सावित्रीप्रमाणेच पतीसाठी दीर्घायुष्य व आरोग्य मागतात. त्या वडाच्या झाडाला पूजतात, कारण वड हे चिरंजीवत्वाचे प्रतीक आहे. मंत्र. ओम वटवृक्षाय नमः. सावित्रे नमः. पतिसौभाग्यं मे देही. या दिवशी स्त्रिया नवीन साडी नेसून आलता चुडा घालून सवाष्णीला ओवाळून वडाची पूजा करून सावित्रीसारखीच श्रद्धा ठेवून व्रत करतात. श्री स्वामी समर्थ. एक कविता सादर करते. राजकन्या सावित्री नव्हती फक्त सुंदर, राजकन्या सावित्री नव्हती फक्त सुंदर, तिच्या बुद्धीत होता तेज, तिच्या मनात पुरंदर, तिच्या बुद्धीत होता तेज, तिच्या मनात पुरंदर. नाही फक्त पतिव्रता ती होती जिज्ञासू, तिने मांडलं नाही नशीब, उचलली धैर्याची कासू. वाट पाहिली नव्हती कुणाच्या सांगण्याची, ती स्वतः निवडली वाट, सत्यवानास जीवनसाथी. जाणून होती ती मृत्यूची छाया जवळी, तरी उभी राहिली ती काळाच्या सावली. यमासमोर न रडली न हात जोडले तिने, तिच्या शब्दांनीच नरकाचे दरवाजे मोडले तिने. धर्म, नीती आणि न्यायाचे तत्त्व सांगितले, अंधाऱ्या मृत्यूला प्रकाशात वळवले. ती होती नारी पण कमकुवत नव्हे, ती होती नारी पण कमकुवत नव्हे, तिचं प्रेम हे शस्त्र, तिचं मन हे रणवे. सत्यवानासाठी तिने काळावर मात केली, स्त्रीच्या शक्तीला जगासमोर उघड केली. आजही तिचं नाव घेतलं जातं आदराने, पण खरी सावित्री उभी राहते विचाराने. ती शिकवते की नारी ही नमनासाठी नाही, ती परिवर्तनाची ज्वाला आहे, थांबत नाही. सावित्री म्हणजे केवळ पतीसाठी झगडणारी नाही, तर सत्यासाठी उभी राहणारी जाज्वल्य शक्ती आहे. हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर भक्तिसागर भाऊ या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.